तुला काय पाहिजे ते मी तुला द्यायला तयार आहे आणि मी तुला दिल्याशिवाय जात नाही. मग शास्त्राने तरी देखील सुरुवात होते की मला कशाचीच गरज नाहीये. तरी देखील शास्त्राने भगवान शास्त्राने श्रीकृष्णाला हट्ट सोडला नाही. पाहिजे ते माग म्हटले, अरे माझं स्वरूप तुझ्या जवळ आहे, मी तुझ्या साक्षात समोर आलेलो आहे, तुला दोन्ही डोळ्यांना दिसत नाहीये आणि तुला मला बघायची इच्छा होत नाही काय म्हटले, मी तुला दृष्टी देतो बघ म्हटले मला. त्यावेळेला शास्त्राची सुरदासजी काय म्हणतायत की मला तुम्हाला असं बघायची गरज नाहीये, माझ्या अंतर्दृष्टीतून मी तुम्हाला बघितलेलं आहे, आता बघायची गरज नाहीये. शास्त्र श्रीकृष्ण तरी पण म्हणतात की सगुण रूपात मी तुझ्या समोर आलेला आहे, मला एकदा माझ्या दृष्टी टाक, माझं सगुण रूप. त्यावेळेला शास्त्राची सुरदास तरी पण नाही म्हणतोय, पण श्रीकृष्ण म्हणतात, श्रीकृष्णाचा हट्ट झाला शास्त्राने म्हटला मी तुला डोळे देणार, उघड डोळे म्हणले, दृष्टी देतोय बघ म्हणले. शास्त्राची सुरदासनं डोळे शास्त्राचे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर शास्त्राची त्या श्रीकृष्णाचं सगुण रूप बघितलं आणि शास्त्राची एवढ्या वेळाला शास्त्राची भगवान श्रीकृष्ण म्हणत होते की काहीतरी माग, पण मागत नव्हता शास्त्राची. आणि ज्या वेळेला शास्त्र त्या डोळ्यानं शास्त्राचे सगुण रूप भगवंताचं पाहिलं आणि शास्त्राची त्यावेळेला सुरदास शास्त्राची श्रीकृष्णाला म्हणतायत आता मी एक मागू काय म्हणले. शास्त्राची भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये विचार आला, अरे म्हणले मगाचपासून तुला डोळं नव्हतं म्हणले आणि मी तुला मागायला लागलो होतो माग माग म्हणून आणि तू मागत नव्हतास आणि हे असंच आहे का काय म्हणले. डोळ्याला दिसायला लागले की सगळी गोष्ट मागायची सवय लागली का काय म्हणले. शास्त्राची तेव्हापासून सवय बहुतेक शास्त्राची बघितलं की ते मागायचं. शास्त्राची सुरदासनं शास्त्राची म्हणले की आता मला तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे. शास्त्राचे श्रीकृष्ण म्हणले माग तुला काय पाहिजे. शास्त्राची सुरदासनं शास्त्र त्या श्रीकृष्णाला सांगितलं मला दुसरं तिसरं काही नको आहे म्हणले, तू मला हे तुझं सगुण रूप दिसण्यासाठी तू मला दृष्टी दिलीस, आता ती दृष्टी म्हणले परत माझी घालवून टाक. काय म्हणले, हे डोळ्याला तू मला दृष्टी दिला नाहीस, ती दृष्टी मला घालवून टाक, मला आता परत दुसरं काही बघायचं नाहीये. शास्त्राचे श्रीकृष्ण म्हणतोय अरे दृष्टी दिली आहे, जग सगळं चांगलं आहे बघ आता. त्यावेळेला शास्त्राची सुरदास म्हणतोय तुझं एकदा रूप बघितले की नाही म्हटले, परत आता मला ह्याच्यावरती दुसरं काही बघायची माझी इच्छा नाहीये. शास्त्राची असा भक्ताचा भाव असणं गरजेचं आहे. शास्त्राची म्हटलेलं आहे अतिशुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा, आध्यात्म की शक्ति हमें पल भर भी न कर दे जुदा, इस हमारा आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे और मौत भी आगे सामने तो सुख दुख हमसे सम रहे. ही भक्ती आहे सत्संगाची. आयुष्यात एखादं संकट आलं तर आपण सत्संगाची या सद्गुरूपासून लांब होतोय, पण खऱ्या अर्थानं सत्संगाची त्याच वेळी परीक्षा असते. दाच्या आयुष्यात संकट आल्यात असं नाही, सत्संगाची भरपूर आल्यात तरी देखील सत्संगाची या सद्गुरूची किमया आहे, सद्गुरूची मेहर आहे, म्हणून सत्संगाची हा दास या सद्गुरूची सत्संगाची कायम टिकून आहे. सत्संगाची या स्थिती आल्यानंतर सत्संगाची लंकाचा राजा होतोय. फक्त काय करणं गरजेचं आहे, भाव असणं गरजेचं आहे आणि तोच भाव सत्संगाची या सद्गुरूच्या चरणावरती समर्पित ठेवून आपण आपल्या जीवनाचा सत्संगाची प्रवास करायचा आहे. दासला बोलायला गेले की सत्संगाची दास थांबतच नाहीये, पण सत्संगाची वेळेची मर्यादा आहे आणि सत्संगाची 15 वर्षी सत्संगाची 15व्या वर्षी सत्संगाची ज्या महाराजांचं सत्संगाची वाक्य एक ऐकून सत्संगाची दास या सत्संगाशी जोडला होता, त्यामुळे सत्संगाची पहिल्यांदा सत्संगाची दासला त्यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळाली. प्रेमाने बोला. सत्संगाची खरोखर सत्संगाची वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे दास इतर शब्दांचा आधार घेणार नाहीये. फक्त सत्संगाची शब्दांना पूर्णविराम देण्यापूर्वी माझ्या सद्गुरु माऊलीच्या चरणावरती 2 वेळी समर्पित करतोय की पानी से तस्वीर कहां बनती है, ख्वाबों से तकदीर कहां बनती है. पानी से तस्वीर कहां बनती है, ख्वाबों से तकदीर कहां बनती है. प्यार करना है तो मेरे सद्गुरु से सच्चे दिल से करो, क्योंकि ये जिंदगी कहां किसी को दोबारा मिलती है. हे आयुष्य एकदाच मिळालेलं आहे. या सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊया. प्रेमाने बोल. आम्हाला पण जास्त बोलावं असं वाटतं, पण शेजारी गुरुजी असल्यामुळे आम्ही जास्त बोलू शकत नाही. कदाचित महात्मानी तो भाव आपल्या चरणावरती ठेवला. हिंदी सिनेमा मधलं एक गाण्यामधल्या ओळी दासला आठवल्या की एका गुरुभक्ताच्या जीवनामध्ये ज्याचा प्रवास विस्ताराच्या दिशेने चालू आहे, तो गुरुभक्त सत्संगाची काय म्हणत असेल की जिंदगी और कुछ नहीं तेरी मेरी कहानी है. सत्संगाची मी भक्त आहे, तू देव आहेस, आपल्या दोघांमधला संवाद हीच आपली कहाणी आहे. हा सत्संगाची विस्ताराच्या दिशेने असलेला प्रवास महात्मा तुमच्या आमच्या दरम्यान ठेवत होते. जशी प्रार्थना या ठिकाणी केलेली ऍडव्होकेट गायत्री कांबळेची, या सत्संगाची काही मिनिटांमध्ये आपला भाव या ठिकाणी व्यक्त करतील ऍडव्होकेट गायत्री कांबळेची. तर नंतर दास या ठिकाणी निवेदन करेल परमादरणीय महात्मा सुरेश कोळीजी. हे महात्मा एका गीत रचनेच्या माध्यमातून सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करतील. महात्मा सुरेश कोळीजी, श्रवण करूया ऍडव्होकेट गायत्री कांबळेची. बोला. या सत्संगाची आपलं परम भाग्य
की या कलियुगामध्ये सत्संगजी हा साकार सद्गुरू सत्संगजी आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. सत्संगजी महात्मा समागमचा विषय छेडत होते की सत्संगजी यावर्षी माताजीने स्लोगन दिलं, विस्तार असीम की ओर. सत्संगजी जसं अवतरवाणीमध्ये म्हटलेलं आहे, अंत नसे याच्या रचनेचा, नसे अंत विस्ताराचा, सीमा याची पाहता नाही अंत किनाऱ्याचा. सत्संगजी आदरणीय राजपिताजींनी सुंदर असं समजावून सांगितलं की सत्संगजी आम्हाला या जीवनामध्ये येऊन सत्संगजी स्वतःचा अर्थ सत्संगजी जाणून घ्यायचा आहे. सत्संगजी आपण म्हणतो की स्वार्थी हा शब्द सत्संगजी आपण वेगवेगळ्या अर्थाने ऐकतो, पण सत्संगजी राजपिताजींनी सुंदर सांगितलं की स्वार्थी याचा अर्थ सोय का अर्थ सत्संगजी. जेव्हा सत्संगजी मला माझा स्वतःचा अर्थ सत्संगजी सापडेल ना, त्यानंतर सत्संगजी माझ्या जीवनामध्ये सत्संगजी हा विस्तार होणार आहे. कारण सत्संगजी आदरणीय राजपिताजींनी सुंदर असं समजावून सांगितलं की ज्या वेळेला सत्संगजी माझा स्वतःचा अर्थ मला प्राप्त होतो ना सत्संगजी, तेव्हा माझा विस्तार ऑटोमॅटिकली सत्संगजी यशस्वी होऊन जातो. कारण सत्संगजी महात्मा पण म्हणून गेले की सत्संगजी आम्हाला परमात्म्याशी कॉन्टॅक्ट करायचं नाही, तर याच्याशी कनेक्शन बनवायचं आहे सत्संगजी. आपण बघतोय सत्संगजी की या भवनमध्ये सर्वत्र सत्संगजी लाईट्स आहेत, फॅन आहेत, पण सत्संगजी सर्वजण त्या एका स्विचशी कनेक्टेड आहे. जोपर्यंत सत्संगजी मी तो स्विच ऑन करणार नाही सत्संगी, तोपर्यंत मला हे प्राप्त होणार नाहीये. म्हणून सत्संगजी आपण सुद्धा एकच करायचं की याच्याशी सत्संगजी एकमेक व्हायचं आहे, तर सत्संगजी आमच्या जीवनामध्ये तो सत्संगजी विस्तार होणार आहे. आणि ज्या वेळेला सत्संगजी माझ्या जीवनामध्ये माझा स्वतःचा अर्थ सत्संगजी मला प्राप्त होणार आहे ना सत्संगजी, तेव्हा सत्संगजी जसे की सत्संगजी परमात्मा हा माझा सून जाणार आहे. मग त्यावेळेला सत्संगजी मागणं काही राहणार नाहीये. सत्संगजी एकच विस्तार असेल की सबका भला करो भगवान. सत्संगजी विश्वानं सत्संगजी जसं बघतोय ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सत्संगजी स्वतःसाठी काय मागितलं नाही, सत्संगजी विश्वासाठी मागितलंय. म्हणून सत्संगजी फक्त सत्संगजी एक करूया की ह्याला सत्संगजी हजीर नाजीर सत्संगजी याच्या एहसासामध्ये सत्संगजी राहूया. कारण सत्संगजी माताजींनी सांगितलंय की जोपर्यंत सत्संगजी विस्तार व्हायचा असेल ना सत्संग, तर समर्पण होणं गरजेचं आहे. तर माताजींनी सांगितलं की ते सर्व मानवीय गुण सत्संगजी आम्हाला धारण करायचे, की असं नाहीये सत्संगजी की आज मी 1 महिना एक गुण धारण केला आता बाकीचे नको, असं नाहीये सत्संगजी. मला प्रत्येक सत्संगजी गुण धारण करणं गरजेचं आहे. तर या सत्संगजी दासीलाही तोच आशीर्वाद द्या की सत्संगजी गुरुमतानुसार सत्संगजी जीवन घडावं. आणि सत्संगजी दासी जातात एकच म्हणे, दिया है तूने नफीस तोहफा, कदर करे हम हमें कदर दे, समझ सके हम तुझे खुदाया, हमारी नजरों को नजर दे. सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. जशी प्रार्थना या ठिकाणी केले परमादरणीय महात्मा सुरेश कोळीची, हे महात्मा एका सुंदर अशा भक्ती रचनेच्या माध्यमातून सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करतील महात्मा सुरेश कोळीची. तदुपरांत दास या ठिकाणी निवेदन करेल परमादरणीय महात्मा प्रशांत शिकारखानेची. हेही महात्मा काही मिनिटांमध्ये आपला भाव गुरुचरणावरती समर्पित करतील महात्मा प्रशांत शिकारखानेजी. श्रवण करूया महात्मा सुरेश कोळीची. सात संगत प्रेमाने बोलूया. या नरजन्मामध्ये देव पाहून घे मित्रा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. देवाची गावा, देवाची गावा, देव देईल विसावा.
देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. घालू देवा वरी भार, घालू देवा वरी भार, देव दयेचा सागर, देव दयेचा सागर. जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. होतील संतांच्या या भेटी, होतील संतांच्या या भेटी, करू सुखाच्या साऱ्या गोष्टी, करू सुखाच्या साऱ्या गोष्टी. जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, 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 देव देईल विसावा. तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढी वाळे, या देवाची लढी वाळे. जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. जशी प्रार्थना या ठिकाणी केली होती परमादरणीय महात्मा प्रशांत शिकारखानेजी, हे महात्मा काही मिनिटांमध्ये आपला भाव गुरुचरणावरती समर्पित करतील. महात्मा प्रशांत शिकारखानेजी, त्यानंतर दास प्रार्थना करेल परमादरणीय महात्मा रवी ऐवळेजी, हेही महात्मा एका गीत रचनेच्या माध्यमातून सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करतील. महात्मा रवी ऐवळेजी श्रवण करूया महात्मा प्रशांत जी. सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. तर सत्संग सुंदर असं आताच महात्माने आपण घेतला की जाऊन देवाची या गावा. सत्संगत देवाच्या गावाला गेल्यानंतर काय होतं तर महात्मा म्हणाले की विसावा. मग सत्संगत ते देवाचं गाव खरोखर सद्गुरूच्या कृपेने सत्संगत आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि सत्संगत तो संत समागम ते देवाचं गाव खरोखर सत्संगत जवळ सुद्धा आलेला आहे. आणि म्हणून सत्संगत त्या ठिकाणी गेल्यानंतरच खऱ्या अर्थानं आम्हाला तुम्हाला ती शांती ते समाधान ते प्राप्त होणार आहे. नाहीतरी सत्संगत आजचा मनुष्य इतका दंग झालेला आहे. जसं कबीर महाराज म्हणतात की राम नाम तू भजले प्यारे, काही को मगरूरी करता है, कच्ची मट्टी का बंगला है तेरा, पाव पलकों में गिर जाता है. की सत्संगत हा देह कच्ची मट्टीचा आहे, कधी जायला सांगता येत नाही. सत्संग क्षणभर इकडं तिकडं होत नाही सत्संगत, कारण श्वास सत्संगत कधी बंद होईल हे सांगता येत नाही. एक महात्मा म्हणत होती की सत्संगत श्वास म्हणले एक सेकंद सुद्धा मागे पुढे होत नाही. एका सत्संगत ज्यावेळी घाट लागलेला होता आणि सहज सत्संगत एक गाडी प्रवास करत होती
आणि साईडला सत्संगात एक महात्म्याचं घर होतं. सहज सत्संगात चालायला म्हणून चालले होते वॉकिंगला, आणि जात असताना सत्संगात गाडीचं टायर फुटलं आणि फुटून सत्संगात ते गाडीचं टायर निसटलं आणि निसटून येऊन त्या त्या सज्जनाचा त्या व्यक्तीच्या गळ्यात पडलं आणि जागेवर प्राण गेला. सत्संग सांगायचा भाव काही श्वास मागं पुढे सुद्धा होत नाही, इतका श्वास सत्संगात मनुष्याला घेऊन जातो. मग सत्संगात आम्ही तुम्ही सावध झालं पाहिजे, त्या देवाच्या गावाला सत्संगात पोहोचलं पाहिजे, तो आनंद प्राप्त केला पाहिजे. कारण जोपर्यंत अंतःकरणामध्ये सत्संगात, जसं माताजींनी स्लोगन सांगितलं यावर्षी की विस्तार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आनंद नाही, तोपर्यंत समाधान नाही. आणि म्हणून सत्संगात परमात्मा अखंड आहे, आनंद आहे. सत्संगात त्या परमात्म्याच्या दिशेने सत्संगात आमच्या अंतरंगाचा विस्तार, या सद्गुणांचा विकास सत्संगात जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये तो आनंद येणार नाही. संत महात्मा जागृत करण्यासाठी आलेले असतात की खऱ्या अर्थानं आपल्या अंतरंगाचा विस्तार होणं गरजेचं आहे, आमच्या जीवनाचं स्नेहावलोकन होणं गरजेचं आहे. त्यावेळी सत्संगात भक्तीचा आनंद आम्हाला प्राप्त होणार आहे, भक्तीचा गारवा आम्हाला प्राप्त होणार आहे. भक्तीमध्ये मग शांतता, मग समाधान सत्संगात, मग तो ओलावा सत्संगात आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. आणि म्हणून सत्संगात संत सजत करतात, चेतन करतात, विवेक प्रदान करतात. आम्ही तुम्ही सुद्धा सत्संगात आपल्या जीवनामध्ये तो विवेक धारण करूया, जागृत होऊया सत्संगात. कारण आता जोपर्यंत जागृत होणार नाही सत्संगात, कारण म्हटलेलं आहे, कबीर महाराज सुद्धा म्हणतात की उठ मुसाफिर भोर भई अब रहन कहाँ सोत है, जो जागत है वो पावत है, जो सोत है वो पावत है. आज सत्संगात जागण्याची गरज आहे, उठण्याची गरज आहे, अंतःकरण सत्संगात उन्नत करण्याची गरज आहे. त्याच वेळी आमच्या जीवनामध्ये ते समाधान प्राप्त होणार आहे. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला, सत्संगाची प्रेमाने बोला. सत्संगाची विस्ताराची भावना महात्मा आपल्या दरम्यान ठेवत होते. मग सुद्धा भगिनीने तो अवतारवाणीचा शब्द आपल्या दरम्यान ठेवला की अंत नसे याच्या रचनेचा, नसे अंत विस्ताराचा, उगम कोठून असे झाला कळला ना शेवट याचा. सत्संगाची परमात्म्याचा विस्तार आहे आणि त्या विस्ताराच्या दिशेने म्हणजे अनंताच्या दिशेने आपल्याला जायला सांगितलंय. बघा, या धरतीच्या खाली धरती, त्याही पुढे असे विस्तार. ज्या धर्तीवरती आपण बसलोय त्या धर्तीच्या खाली धरती आहे, त्या धर्तीच्या खाली धरती इथपर्यंत तो सीमित नाही आहे, त्याही पुढे असे विस्तार. जाणून घेतो गुरुपासून, ऐक म्हणे बंधू अवतार. सत्संगाची गुरुकडून हे गोष्ट आपण सर्वांनी जाणलेली आहे. या धर्तीच्या खाली धरती आहे आणि त्याच्याही पुढे विस्तार आहे. आता सत्संगाची एवढ्या विस्तार असलेल्या भावनेपर्यंत आपल्याला जायचं आहे. जिथपर्यंत परमात्म्याचं अस्तित्व आहे, जिथपर्यंत परमात्म्याचं स्वरूप आहे, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. ते जाण्यासाठी सत्संगाची आपल्या बरोबर कोणतरी असायला पाहिजे. म्हणून सांगितलं गेल्या वेळी दास नाही, मोठ्या बाजारपेठेमध्ये जाताना लहान लेकराला आईबाप कधी एकटं सोडत नाही. आईबाप लेकराला बरोबर घेऊन जातात, का तर लेकरून चुकेल म्हणून. तसं अनंताच्या दिशेने प्रवास सुरू करत असताना, अनंताच्या दिशेने त्या विस्तृत होण्याच्या ठिकाणी प्रवास सुरू करत असताना आपल्या बरोबर बाप माणूस असावा लागतो. संतांनी सांगितलं की सद्गुरु बापांचाही बाप, दूर करी जन्म मरण ताप. बापांचाही बाप असलेले सद्गुरु एकदा का त्यांचा हात धरला की निरंतर सत्संगाची माझा विस्तार, माझा प्रवास अनंताच्या दिशेने होणार आहे. निवेदनामध्ये थोडासा बदल या ठिकाणी दास करतोय. परमादरणीय महात्मा संदीप साळुंकेजी, ब्रांचमुखी महात्मा, स्टेज विराजमान महात्मांचा सत्कार या ठिकाणी करतील. तदनंतर 2-1 मिनिटं आपली भावना या ठिकाणी व्यक्त करतील. तदनंतर महात्मा धैर्यशील जाधवजी, महात्मा शिवाजी काशीद जी हे महात्मा सत्संगाची स्टेजचा सत्कार करतील. महात्मा संदीप साळुंकेजी 2-1 मिनिटांमध्ये आपला भाव व्यक्त करतील. तदनंतर महात्मा धैर्यशील जाधवजी हे नौजवान महात्मा विचाराच्या माध्यमातून सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करतील. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. महात्मा संदीपजी, तदनंतर नौजवान महात्मा धैर्यशील जाधवजी, त्यानंतर या सत्संगची अंतिम रचना मंडळाचे गीतकरण गायक परमश्रद्धेय महात्मा राजेंद्र क्षीरसागर जी. सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. प्रेमाने बोला. सत्संगात तुमचं माझं परमभाग्य आहे की आज तुम्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर विराजमान परमादरणीय आपले सेक्टर संयोजक महात्मा राजेंद्र जाधवजी सत्संगात आणि त्यांच्याबरोबर आलेले गुरुजी असतील, सत्संगात सर आहेत, धैर्यशीलजी आहेत, विनीतजी आहेत. सत्संगात अतिशय धावपळीचं जीवन, सत्संगात कार्यक्रमाची रेलचेल असताना पण सत्संगात
या ठिकाणी तुम्हा आम्हाला दर्शनाचा मोका सासंग महात्माजींचा मिळतोय. कारण मगाशी बोलता बोलता महात्माजींचा विषय झाला की 18 ते 19 तारखेपासून रोज सासंगत कार्यक्रम आहेत, रोज डेली बाहेर आहेत सासंगत. महात्मा गुरुजी सहज बोलून गेले की सासंगत अजून निम्म्या वाटत येते नाही तोपर्यंत दोनांचा फोन येते, म्हणजे महाराज इकडे जायचं आहे. सासंगत घर ते काय माहीतच नाही अशा अवस्था सासंगत आजपर्यंत झालेली आहे. पण सासंगत या ठिकाणी तो संदेश सासंगत देण्यासाठी महात्मा आज सकाळी कवठेमंकाळा कार्यक्रम झाला, संध्याकाळी सलगर, परत उद्या आणि सासंगत निरंतर सासंगत ही लढी चालू आहे. आणि सासंगत आज पूर्ण सासंगत या महात्माजींचं सहयोगी आलेल्या महात्माजींचं तुम्हा सर्वांचं सासंगत मनापासून सासंगत स्वागत करतोय, आभार मानतोय. आणि सासंगत पुढल्या आठवड्यापासून नवीन वर्षही चालू होते. सासंगत प्रेमाने बोला आणि नवीन वर्षाची पहिल्या शुभेच्छा देऊया सर्वांना. सासंगत नवीन वर्षाच्या रोजचा दिवस आपल्याला सारखाच आहे, पण तत्पूर्वी सासंगत उद्या देसिंग या ठिकाणी ब्रह्मदेव महात्मा दत्तात्रय जगतापजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्संग सोहळा संपन्न होत आहे. त्याचबरोबर सासंगत 31 तारखेला सांगली सत्संग भवन या ठिकाणी 31 डिसेंबरच्या निमित्तानं सासंगत सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये विशाल स्वरूपामध्ये सत्संग सोहळा संपन्न होतोय. त्याचं निवेदन देण्यासाठी सासंगत महात्मा स्वतः या ठिकाणी सर्वांनी सासंगत आपण आग्रहानं सासंगत त्या ठिकाणी जाऊन परमात्मा महात्मा आपले झोनल इंचार्ज महात्मा नंदकुमार झांबरे दादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्संग सोहळा संपन्न होतोय. सर्वांनी सासंगत त्या ठिकाणी पोहोचून सत्संगचा आनंद आणि सद्गुरुमातांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत. सर्वांच्या सासंगत ब्रह्मज्ञानाची सोय त्या ठिकाणी केलेली आहे आणि प्रसाद लंगर प्रसादीची पण सासंगत त्या ठिकाणी सोय केलेली आहे. समागम सेवा बाहेर बुक स्टॉल सासंगत लागलेला आहे. महाराष्ट्र संत समागम सेवा सासंगत त्या ठिकाणी चालू आहे. ती सेवा सासंगत तुम्ही करून घेऊ शकता, कारण सेवेचा आवाज सासंगत आता जे संदेश दिला जातोय तो सेवेचा संदेश दिला जातोय, सेवेचा आवाज दिला जातोय. कारण तुमच्या माझ्या जवळ सासंगत अगदी हाकेचं अंतर म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही अशा ठिकाणी 3 लोकांचा मालक सासंगत स्वयं येत आहेत आणि सासंगती सेवा करण्याची संधी सासंगत जसं निरंतर आपण संदेश देतो तो सेवेचा मोकाही सासंगत तुम्हाला आम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. तनाची सेवा आहे सासंगत ग्राउंडवरती, मनाची सेवा आहे. काही महापुरुष सासंगत अडवण सेवेला जाऊनही आले सासंगत, अजूनही कोणाची जायची इच्छा असेल तरी सासंगत जाऊ शकताय. आणि सासंगत या ठिकाणी धनाची सेवा आहे सासंगत बुकवरती चालू आहे, त्या ठिकाणी सासंगत आपण सेवेचा आनंद घेऊ शकताय. सासंगत मोठ्या प्रेमाने बोला. जशी प्रार्थना या ठिकाणी केले परमानंद महात्मा धैर्यशील जाधवजी हे नौजवान महात्मा विचाराच्या माध्यमातून आपले भाव सद्गुरुचरणावरती समर्पित करतील. महात्मा धैर्यशील जाधवजी, त्यानंतर आजच्या या सत्संगची अंतिम रचना परमानंद परमश्रद्धेय महात्मा राजेंद्र क्षीरसागरजी हेही अंतिम रचनेच्या माध्यमातून सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करतील. श्रवण करूया महात्मा धैर्यशील जाधवजी. सत्संगजी प्रेमाने बोला. सत्संगजी एक प्रश्न पडला, ज्ञान किती वेळात समजतं? अष्टावक्रांचा सिद्धांत सांगतात ज्ञान किती वेळात समजलं तर फुलाचा दृष्टांत सांगतात. फूल मसलने में देर लग सकती है लेकिन ईश्वर को देखने में उतना भी समय नहीं लगता. परमात्म्यासारखी अनंत वस्तू समजण्यासाठी बघण्यासाठी इतका क्षणार्ध लागतो, तर 5 मिनिटं काय सांगायला लागतात हाच प्रश्न आहे. प्रेमाने बोला. आणि जर क्षणात परमात्मा सांगितलं तर 5 मिनिटात मी आणि काय सांगणार आहे तुम्हाला. आणि जर 5 मिनिटात ज्ञानापेक्षा पुढचं काय तर सांगता येतं तर ज्ञानाच्या ऐवजी विचारच सांगितले नसते का 20 मिनिटं. क्षणात विस्तार कोणाचा आहे तो बघायचा आहे, 5 मिनिटात विस्तार समजून घ्यायचा आहे. जितका तोडता येईल तेवढा तोडायचा, कारण आंबा आपला नाही दुसऱ्याच्या कुंपणातला आहे. मग आपला असला की व्यवस्थित तोडतो, दुसऱ्याच्या झाडाचं जर काढायचं असेल दगडानं नाही, जेवढा हाताला लागेल तेवढा. जेवढा वेळात मागचा दोस्त सांगतो तो दरवाज्यातनं येताना दिसला की मी शिट्टी मारेन, तेवढ्यात आवरून घे. तसं सहासंगीची पुढं घडा एवढ्यासाठी लागले, एवढ्यात काय आशीर्वाद घ्यायचे मागून घे. आता झाडावर चढलेल्यानं सहासंगीची चढून वरच आंबा खात बसायचं का आंबे घेऊन घरला जायचं हे त्याचा प्रश्न आहे. म्हणून सहासंगीची विस्ताराचा उपभोग घ्यायचा. मग विस्तार कराच का म्हटले? प्रेमाने बोला.
विस्तार का करा म्हटले, विस्तार कशासाठी करावा लागतो तर महाराज एके ठिकाणी म्हटले जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले ते केवळ ज्ञान विभागाच्या दृष्टीने. महाराज म्हटले परमात्मा अशी सोय आहे की ती फक्त शरीराच्या पलीकडची सोय आहे. प्रेमाने बोलू. जंगल सफारीला कधीतरी गेला नक्की जा, तर सगळ्यांना पाठव. आणि तिथं ना रात्री फिरायला देतात. म्हणजे रात्री का बघा तर म्हणले काही निशाचर रात्रीचे फिरतात, पण अडचण अशी आहे महाराज ते निशाचरांना रात्रीचं दिसतं, कारण देवाने त्यांना तसे डोळे दिले. तुमच्या मांजराला दिसतं तसं. मांजर मावशी वाघाची आणि ती जंगलात फिरते, तिला पण दिसतं म्हणे तसं. त्यांना रात्री दिसतं, ते रात्री फिरतात. मग म्हटले तुम्ही सफारीला जाणे त्यांना बघा, पण एक तिथं अडचण आहे. त्यांना आपण दिसतो पण आपल्याला ते लय मोठी अडचण आहे. मांजरा शेपटी पाय देणं वेळ आहे, वाघाच्या आडवं जाणं वेगळं. दिला पाय म्हणून आपलंच आहे म्हणून सोडत नाही. आणि म्हणले बघायला रात्रीच जा. मग म्हणले व्यवस्था अशी आहे की आम्हाला दिसत नाही, त्यावेळेस ते दिसतं. मग बघण्याची सोय काय? सकाळी बघावं तर दिसत नाही, रात्रीशिवाय बाहेर येत नाही. म्हणून ती सोयच अशी आहे की रात्रीच करावी लागते. मग तुम्ही काय करा, मग त्याला ना एक IR ग्लासेस दिले जातात, ज्याला म्हणतात इन्फ्रारेड ग्लासेस. इन्फ्रारेड ग्लासेस म्हणजे काय, त्या भगवंताने त्यांच्या डोळ्यातच अशी सिस्टम लावलेली आहे की त्यांना इन्फ्रारेड दिसतं, म्हणजे त्यांना उष्णता दिसते. उष्णतेचा आंशिक असल्यामुळे जिथं जास्त उष्णता आहे तिथला तो पदार्थ त्यांना आकार रूपात दिसतो. त्यांना आपल्यासारखं स्पष्ट दिसत, त्यांना फक्त एक आकार दिसतो. त्या आकाराच्या तापमानाला बघून, त्याची हालचाल बघून ते ठरवतात की हे काय आहे, त्याच्यावरनं त्यांना दिसत असतं. मग तुम्ही काय करा म्हटले, तुम्ही IR चे चष्मे घाला. मग त्यानं काय होईल, तुमच्या साध्या दृष्टीला पण इन्फ्रारेड दृष्टी प्राप्त होईल, म्हणजे तुम्हाला पण ते तापमान दिसायची सुविधा प्राप्त होईल. मग तुम्ही काय बघू शकाल, काय बघायला गेलो जंगलात, वाघ बघायला गेलो. मग रात्री फिरणारे सासंगी प्राणी बघू शकाल. परमात्म्याची अडचणच अशी आहे, दिसायचं आहे त्याला, सर्वांना बघायचं आहे, त्याच्यावर प्रेम पण करायचं आहे, त्याला आपलंच पण करायचं आहे. तो सगळ्यात चांगला पण आहे, गोड आहे पण, सुंदर पण आहे. पण त्याची अडचणच आहे तो आपल्याला दिसत नाही, पण आपण त्याला वाघासारखंच त्याला आपण दिसतो, पण आपण त्याला बघू शकत नाही. मग महाराज म्हणले डोळ्यांची सोय काय केल्या, इथं बसून आकाशात मंगळ आहे का नाही बघायचं असेल तर काय करावं लागतं. महाराज म्हणले एक दुर्बीण आणावी लागते. मग तुम्हाला डोळे नाहीत का? अहो डोळे आहेत, पण ते आकाशाच्या पलीकडचं पाहू शकत. मग आकाशाच्या पलीकडे जो विस्तार आहे, करोडो किलोमीटर, आपल्या पाहण्याची क्षमता काही किलोमीटरवरती, अगदी काही किलोमीटरवरचं चित्र आपल्याला दिसू शकतं. त्याच्या पुढची वस्तू पदार्थ बघण्याची ताकद आपल्यामध्ये प्रकृती आपल्याला दाखवत नाही. मग चंद्र बघायचं झालं तर आकाशात कोण उडत जायचं, उडण्याची ताकद आमच्या जवळ आहे. पण चंद्रही बघता येईल, सूर्य सकाळी दिसतो, पण मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि विस्तारलेलं संपूर्ण जग जर बघायचं असेल तर त्यासाठी सुविधा काय? महाराज म्हणले डोळ्याला ते दृष्टिगोचर नाही, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्षमतेत ते येत. तुम्ही मला क्षमतेत काय येते, जगात जर 100 वस्तू असतील तर 4 वस्तू मानवी क्षमतेला दिसतात, 96% दिसत. 96%चा अर्थ किती होतो माहितीये का? 4%च पडले, 96 गेले. म्हणजे या जगात एवढे आपण शहाणे असून आपल्याला 4% दिसतं. किती माणूस काय पण करू दे, किती मोठं संशोधन होते, 4%वर होऊ शकतं, ते दिसत नाही, त्याच्यावर काय संशोधन. प्रेमाने बोला. कोर्टात 2 जण भांडायला गेले, काय म्हणले, कशावरती भांडण आहे? मुलावरती भांडण आहे. म्हणले कशाच भांडण, नाव काय ठेवायचं. त्यात काय म्हणले, तू एक कोणतरी सुचव. तसं नाही म्हणले, नाव आहे म्हणले आम्हीच ठेवणार. म्हणजे ते काय म्हणले, आम्ही इंग्लिश नाव ठेवणार, आम्ही मराठी नाव ठेवणार. ठीक आहे म्हणले, दोघांचं सुला करूया, कोणतरी एक तर नाव ठेवा, सगळं जाऊ दे म्हणले. पोरगं मोठं होऊ दे, तो सिलेक्ट करेल माझं नाव काय. आता तर ठीक आहे का, बोलवा म्हटले त्याला, त्याचं आपलं आपण नोंदवू नोटरीवरती की तू मोठा झालास तुझं. म्हटले अडचण आहे. काय म्हणले, मुलगा झाला नाही. ते आम्ही बघायला गेलो, तिथं भांडण झालं, सगळं ठरवून घेतलं, उद्या भांडण नको म्हणून. आता कळालं अजून व्हायचं आहे. मग महाराज म्हटले आहे का नाही उपस्थित, त्याच्यासाठी जे भांडण चालू आहे. मग महाराज म्हणले जे दिसत नाही, जे दृष्टिगोचर आहे, त्याच्यासाठी सर्व कल्पना चालू आहे. तो देव कुठे आहे माहित नाही. मग बघता येईल का, त्याला समजता येईल का? मग अतिंद्रियच्या पलीकडे ज्याची व्यवस्था आहे, ज्याला भोगता येत नाही, म्हणून साधारणसा भाव बनतो. देवाविषयी ना माझा भावच बनत नाही, देवावर ना माझं प्रेमच जडत नाही, संकल्पना मला येऊ वाटत नाही, सेवा करू वाटत नाही, सिमरण होत नाही. अहो ते दृष्टिगोचरच नाही. किती उशीर जंगलात झाडं दाखवायची, काय तर दिसलं पाहिजे. एक दिवशी म्हणणार महाराज याच्यापेक्षा शेतात फिरलो असतो, भांगरलो असतो, उगत जंगलात आलो, प्राणी तर दिसावा. इथं यावं आणि परमात्म्याशी काहीतरी संबंध जोडावा, मग उद्या आनंद येईल. आयुष्य गेलं सांगून किती मी तुम्हाला बाता सांगणार. एक दिवशी तुम्हालाही अनुभव घ्यावा लागेल. परमात्म्याशी संबंध नाही स्थापित झाला, उद्या परमात्म्याचा अनुभव सांगण्याची वेळ आपल्यावर आली तर सांगू शकणार नाही, कारण तो दृष्टिगोचर होता, तो आम्हाला कळण्याच्या पलीकडचा होता आणि आम्ही अलीकडचं काम करत राहील.
किती दिवस आकाशात चंद्रालाच मंगळ मानून बसायचं, कधी तर चंद्र बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्या प्रयत्नात सद्गुरू काय करतो, तुझ्या नजरेत जरी ताकद नसली तर साधन आणून देतो. साधन काय करतं, साधन जो विस्तार करू शकत नाही तो करून देण्याचं काम साधनाचं आहे. प्रेमाने बोला. आता सलगरला चालत आहे म्हटलं तर दासनं कधी निघायचं याला. मग साधनांचा विस्तार झाला, सायकलीची निर्मिती झाली. सायकल किती वेळात आणू शकते, महाराज म्हणजे 2-3 तास. अजून साधनाचा विस्तार झाला, विस्तारानं काय केलं, गाडी निर्माण केली. अजून विस्तार करा, अजून विस्तार करा, अजून विस्तार करा, एरोप्लेन सगळ्यात जास्त फास्ट पळू शकतात. मग त्यानं काय, प्रवास सुकर होतो. जे अगोचर आहे, जे अतिविस्तारित आहे, जे आपल्या पहुंच करण्याच्या बाहेर आहे. इथनं अमेरिका कमीत कमी 60-70-80 हजार किलोमीटर असेल. चालत गेलं तर सासंगडी बालपणी गेलं आणि तरुणपणी पोहोचला असं होईल, इतकं ते अंतर आहे. मग तिथं जाण्याचं साधन निर्माण केलं गेलं. साधन काय करतं, अगोचर गोचर करून देतं, अशक्य शक्य करून देतं. दुर्बीण काय करते, काही किलोमीटर बघण्याची शक्यता तुमची संपूर्ण सासंगजी, त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या भिंगा असतात ना, त्या कितीतरी 1000 किलोमीटर लांब बघू. मग त्या जेवढं बघू शकतात तेवढंच बघण्याची आपली जेवढी मिनिमम ताकद आहे. आपल्याला फक्त काय असले पाहिजे म्हणले, डोळं. तेवढं कुठं भिंगेत घालायचं, भिंगेचं काम आहे ते बघणं आणि आपलं काम आहे भिंग बघणं. ते त्याच्यात उतरताना ते आपण उतरून घ्यायचं. मग जे बघितलं ते असं बघितलं, ते बघण्याचं लायक होतं का, आपल्या दृष्टिक्षेपात येण्यासारखं होतं का, आपल्याला समजण्यासारखं होतं का, कधीच नव्हतं. मग झालं काय, साधनाने विस्तार आयता करून दिला. प्रेमाने बोला. मग सद्गुरू जो विस्तार करायला सांगतो तो विस्तार संत सद्गुरू आयता करून देतात. समर्पणाचं साधन वापरलं तर. प्रेमाने बोला. इथं मुख्य साधन समर्पण आहे. जे काय येतं कळतं, माहिती नाही मला कळतं, होतं माझ्याकडे, कळतं समजतं, हे सगळं जेव्हा सद्गुरूच्या चरणावर टाकतो तेव्हा सद्गुरू विस्ताराचं साधन देतो. कुणाला किती विस्तार करू वाटला तरी साधनाशिवाय जमत. 2 तासात दिल्ली गाठायची तर विमानात जाऊन तुम्हाला बसावंच लागेल. पण संत जनांनो, विमान बनवत बसायचं नाही, विमानात जाऊन बसायचं. म्हणून सासंगजी आणि काही इडापिडा नाही. म्हणून सद्गुरू सांगितलं, जे अतिंद्रिया म्हणून विसरले, परमात्मा हा आपल्या इंद्रियांना कळण्याच्या बाहेरचा विषय आहे. भाव हा आपल्या मनात येण्याच्या बाहेरचा विषय आहे. प्रेम होण्याच्या बाहेरचा विषय आहे. राग न येण्याचा विषय असा, तो येणारच, तो बसलायच आपल्या मागे. जसा परमात्मा ऐकले आम्ही, ज्ञान नाही देखले, ज्ञान कसं फिरतं. प्रेमाने बोला. महाराज म्हणले, राजा काय एकटा फिरतो का नगरीतनं, राजा जरी असला तर मागे 4, पुढे 4, इकडे 4, तिकडे 4. ज्ञान एकटं नाही फिरत. इकडे अहंकार, इकडे द्वेष, इकडे नफरत, तिकडे क्रोध असतो. तुमच्या ज्ञानाला बोट केलं की क्रोध येतो, नाही म्हणले की अहंकार येतो, आणि इडापिडा द्वेष सगळे साडणं फिरत असतात. आम्ही निरंकार ते नाहीत, हा द्वेषच आहे. मग ज्ञानाबरोबर झाला. आधी कुठे म्हणत होतो, आधी तर आमचेच होते, आता परकेच झाले. म्हणून ज्ञान ह्या चौघांना घेऊन फिरताना हे चौघे विस्तार होऊ देत, आणि आपली विस्तारकारक क्षमता नाही, अजिबात नाही. भगवंतानं विश्वरूप दाखवलं. जेव्हा सासंगजी अर्जुन विश्वरूप बघू लागला, बघितल्यानंतर सासंगजी भगवंत म्हणतात, अरे एवढं जे कुणाला नाही दाखवलं ते तुला दाखवलं, हाच रड नाही तर काहीतरी कर. अर्जुन भगवंताला म्हणतो, भगवंता न तू शक्यसे दृष्टी मामेव. अरे देवा, तू जे बघायची दृष्टी आहे ती मला दिलेली, म्हणजे तुझं जे स्वरूप आहे ते मनुष्याला बघता येण्यासारखं हे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थित. अरे तू जे इंद्रियांच्या पलीकडे आहेस, सुख दुःखात मी अडकलेलो, तू सुख दुःखाच्या पलीकडे आहेस. मानवपणात मी आहे, मानवपणाच्या पलीकडे तू आहे. तू त्या हद्दीच्या पलीकडे आहे जिथं आमच्या नोटा चालत. म्हणून काय करावं लागेल, साधनच सासंगीच करावं लागेल. एवढ्या सगळ्यांना बोलण्यासाठी माईक वापरला, कारण ही केवळ क्षमता ह्या माईक मध्येच आहे की मी एवढा जरी बोललो तर एवढं मॅग्निफाईड करून दाखवलं. म्हणून त्याचं नाव ऍम्प्लिफायर असतं. इट ऍम्प्लिफाईड एव्हरीथिंग. ते सगळं मोठं करून दाखवतं. साधनांचं काम आहे. तसं सासंगीजी जो विस्तार हवाय तो फक्त साधन एक आहे, ज्ञान आणि सद्गुरू. अज्ञानाला ज्ञान, ज्ञानाला सद्गुरू समर्पण करायला होतो. जोपर्यंत सगळं टाकत नाही तोपर्यंत विस्तार करू देत. विस्तार शिवाय ते बघणं शक्य नाही. जसं दुर्बिणीतनं दिसतंय म्हणून दुर्बीण काढून बघण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुन्हा अंधार आहे, तसं सासंगीजी आता विस्तार करायला सांगितलं म्हणून करायला जाणं पुन्हा अंधार आहे. होऊ शकत नाही, कुठली भावना वाढू शकत नाही. फक्त समर्पण सासंगीजी एक साधन आहे, ज्या साधनातून जे पाहिजे ते विस्तार आपण करू शकतो. म्हणून या दया करा, कृपा करा, आशीर्वाद द्या. सासंगीजी समर्पणच आहे. काय कळतं नाही, येतं नाही, सगळं सद्गुरूच्या चरणावरती टाकून तू मळी जेवते नेले तेवचे निवांतची ठेले. तू जसं करशील, तुला जसं दाखवायचं परमात्मा तसा मी चालेन. सासंगीजी ह्या भावनेला पकडून चालणारा विस्तार सासंगीजी पावतो. म्हणून म्हटले ते केवळ ज्ञान दृष्टीच्या विभागाचे, ते फक्त ज्ञानाला समजू शकतं, कारण तो या इंद्रियांच्या पलीकडे जातो. म्हणून या आशीर्वाद करा, दया करा. विदेही इंद्रियाच्या पलीकडे शब्दांना घाबरायची काय गरज नाही. सासंगीजी डॉक्टर म्हणतो बायपास इट इज क्रिटिकल अँड यू आर हॅव्हिंग दिस अँड दॅट इन युअर वेन्स अँड दिस विल चॉक अप. आपण सगळं ऐकून म्हणतो ते सगळं राहू दे, काय करायचं म्हणजे बायपास. काय म्हणजे बायपास कसं करू, आम्हाला आमचं दिसतं काय, तुला नाही करायचं. फक्त एक अॅनेस्थेशिया घे,
झोपलास उठलास की तू बरा स्प्रिंग घालायचं काम माझं, अडवायचं काम माझं आणि 2-4 वेळा जगशील ते काम माझं. तसंच असं अतिंद्रिय देय विधेय आम्हाला जमाल का नाही, काय करायचं काम नाही. सद्गुरुचार काय करायचं ते समर्पण कर, मग काय कर, तुला जे वाटतंय ते मला वाटून देऊ नकोस. तुला वाटतंय ते कर, मला वाटतंय, संपला विषय. आणि काय बायपास कर म्हणलं काय, झोपाय अॅनेस्थेशिया म्हणजे काय, इंजेक्शन मारतात, समर्पण केलं की बेशुद्ध होते. शुद्धी जेव्हा अंकार येईल तेव्हाच उठते, बेशुद्ध पडते, उठल्यावरती बघते एकदम बरं झालं. मग काय असं काय पण असू हे 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 डोकं घ्यायचं आणि ते चरण घ्यायचं, टेकवायचं, समर्पण झालं ते पण काय मोठी स्कीम मध्ये येत नाही सासंगाची. हे डोक्याने तिकडे टेकवायचं, झालं समर्पण, याच्यावर पण काय करायला लागत नाही. म्हणून हे आशीर्वाद करा, इतकी सोपी भक्ती सांगितलेली आहे. आशीर्वाद द्या सासंगाची, जगात बोलणं लय सोपं आहे सासंगाची. एक सगळ्यात सोपी गोष्ट अवघड आहे, हे आहे तिथं टेकवायचं लय अवघड आहे सासंगाची. तिथं घासता येतं, आपटता येतं, पण टेकवायचं होत नसते. सगळे घेतात म्हणून दर्शन घेतो, असंच बोलवून दर्शन घ्यायचं होत नाही. गुडघ्यात हात खाली गेला तर शपथ लागते. मग हे खरंच आहे, इथं सगळे टेकतात म्हणून सगळ्याबरोबर चांगलं सगळेच म्हणतात. तर दुकान कधी तर बाजारात उभारल्यानंतर महापुरुषाला आपण गुडघ्याच्या हात खाली जातो का, म्हणजे गुडघावर अजून अहंकार असायचं समर्पण नाही, ते बाजारातच दिसतंय सासंगाची. म्हणून उचो खाली वाटा दिसतील संतांना जेव्हा दंडवत घालण्याची भावना होईल तेव्हा समजायचं समर्पण झालेलं आहे. आशीर्वाद द्या, प्रेमाने बोला. जैसे प्रार्थना केली परमधन्य महात्मा राजेंद्र क्षीरसागरजी हे महात्मा सुंदरशा गीत रचनेच्या माध्यमातून आजच्या या सत्संगची अंतिम रचना ठेवतील महात्मा राजेंद्र क्षीरसागरजी. तदनंतर विश्वाच्या मंगल कामनेसाठी सर्वांनी महात्मा रवीजींच्या बरोबर संमेलित व्हायचं. प्रेमाने बोला. या अनंताच्या विस्ताराची चुनूक होती, त्यांनी बोलत राहावं, आपण ऐकत राहावं असंच वाटत होतं. आणि शेवटी एवढं बोलून झालं म्हणजे फार सोपं आहे म्हणले, पण एवढं बोलायला कितीतरी वर्ष घालावे लागते. ही कृपा असते सद्गुरूची, याची कृपा आहे म्हणून आपल्यासारख्याला अनंत अपराधी असणाऱ्याला चरणावरती घेतलं, ते ब्रह्मज्ञान दिलं. आणि ज्या साधनेने विस्तार आहे ते नामही तुम्हाला दिलं. हे नाम घे आणि नाम साधनेनं अंतकरणाचा विस्तार कर. असा विस्तार करणाऱ्या एक समर्पित भक्ताचं मनोगत प्रस्तुत रचनेतून आपल्या चरणी ठेवतो. प्रेमाने बोला. तुझ्या नामाचा लागला छंद मनाला, क्षणाक्षणाला माझ्या श्वासात तू, निज ध्यासात तू. तुझ्या नामाचा लागला छंद मनाला, क्षणाक्षणाला माझ्या श्वासात तू, निज ध्यासात तू. तुझ्या नामाचा लागला छंद मनाला, क्षणाक्षणाला माझ्या श्वासात तू, निज ध्यासात तू. तुझ्या नामाचा लागला छंद मनाला, क्षणाक्षणाला माझ्या श्वासात तू, निज ध्यासात तू. देव निर्गुण निराकार सर्वात्मका, देव निर्गुण निराकार सर्वात्मका, देव निर्गुण निराकार सर्वात्मका, देव निर्गुण निराकार सर्वात्मका. माझे सर्वस्व तू, तूच माझा सखा, माझे सर्वस्व तू, तूच माझा सखा. आता येवडीच मजवरती कृपा करी, राहू जडून या जीव तव स्वरूपावरी. आता येवडीच मजवरती कृपा करी, राहू जडून या जीव तव स्वरूपावरी. हे विश्वासात तू, निज ध्यासात तू. तुझ्या नामाचा लागला छंद मनाला, क्षणाक्षणाला माझ्या श्वासात तू, निज ध्यासात तू. तुझ्या नामाचा लागला छंद मनाला, क्षणाक्षणाला माझ्या श्वासात तू, निज ध्यासात तू.
आणि मग ह्या नामस्मरणानं काय झालं की माझी स्वतःची अनुभूती माझी मला आली. नामस्मरणाची महती ही आली कळून, नामस्मरणाची महती ही आली कळून, नामस्मरणाची महती ही आली कळून, नामस्मरणाची महती ही आली कळून. एक एक गुण दोष सारे गेले पडून, एक एक गुण दोष सारे गेले पळून. आणि आता रोज रोज संतांच्या संगतीमध्ये, आता रोज रोज संतांच्या संगतीमध्ये, ब्रह्मभोजन हे देवा तुझ्या पंक्तीमध्ये, ब्रह्मभोजन हे देवा तुझ्या भक्तीमध्ये. रे घासा घासात तू निज घासात तू, तुझा नामाचा लागला छंद मनाला, क्षण क्षणाला माझ्या श्वासात तू, श्वासात तू, नामाचा लागला छंद मनाला, क्षण क्षणाला माझ्या श्वासात तू, श्वासात तू. आणि म्हणून तुझ्या नामानं तुझ्या नामस्मरणानं अंतकरणाचा एवढा विस्तार झाला. माझी अवकाश नसताना तू माझी योग्यता काय बनवलीस म्हणलंय. देह देऊळ बनविले सत्याचरण, देह देऊळ बनविले सत्याचरण. या देहाचं देऊळ बनवलंस आणि माझं आचरण शुद्ध झालं. रस्त्यावरनं चालत असताना सुद्धा कोणीतरी यावं आणि नमस्कार करावा. केवढं पावन पवित्र हे जीवन केलंस म्हणून म्हणलंय. देह देऊळ बनविले सत्याचरण, देह देऊळ बनविले सत्याचरण. झाले निर्दोष निर्मळ हे अंतःकरण, झाले निर्दोष निर्मळ हे अंतःकरण. केले अधिष्ठान तू हृदय सिंहासनी, केले अधिष्ठान तू हृदय सिंहासनी. इथे देव तसे ज्ञानदीप रात्रंदिनी, इथे देवचा ज्ञान दीप रात्रंदिनी. स्वयंप्रकाशात तू निजनासात तू, तुझा नामाचा लागला छंद मनाला, क्षणा क्षणाला माझ्या श्वासात तू, श्वासात तू. नामाचा लागला छंद मनाला, क्षणा क्षणाला माझ्या श्वासात तू, श्वासात तू. आणि म्हणून आता जी तुझ्या प्रती लगन लागलेली आहे ती सर्वांची अशीच शेवटच्या क्षणापर्यंत लागावी. सर्वांना तुझ्या पक्क्या संतांचा सहवास लाभावा. सत्संग सेवा सुमिरन घडावी आणि इहलोक परलोक सुखी सुरेला व्हावा हीच अरदास आहे. कारण तो विस्तार अनंताच्या दिशेने विस्तार असीम की ओर म्हणलेला आहे. आणि मग त्या असीमाकडे जात असताना माझी अवस्था काय असावी. मने राजेंद्र जीवनाच्या अंतिम क्षणी, मने राजेंद्र जीवनाच्या अंतिम क्षणी, तुझा विसरणा पडावा कधीही मनी, तुझा विसरणा पडावा कधीही मनी. ज्यावेळी शेवटचे क्षण येतील अंतुनावरती गलित गात्र अवस्थेमध्ये कुठली माया भ्रमवू देऊ नकोस. आणि तो अंतिम प्रवास असताना तू काय कर. मने राजेंद्र जीवनाच्या अंतिम क्षणी, मने राजेंद्र जीवनाच्या अंतिम क्षणी, तुझा विसरणा पडावा कधीही मनी, तुझा विसरणा पडावा कधीही मनी. दाही दिशेला आकाश पक्षी जसा, दाही दिशेला आकाश पक्षी जसा. जसं म्हणलेलं आहे पक्षी अंतराळी उडाला, भोवती आकाश चितळाला, तैसे ब्रह्म प्राणियाला व्यापून असे. माझ्या जीवाची अशी अवस्था असावी. मला कोणी बघायला सगळे सोयरे आले, कोण पाहुणे आले तर त्यांच्याकडे पाहताना मला तूच समोर दिसावास. जशी त्या पक्षाची अवस्था असते, उंच आकाशामध्ये सभोवती फक्त आकाश असतं, तू निराकार असा बाहू पसरून
हा जो अंतिम प्रवास आहे तो सुखकर कर. काही दिशेला आकाश पक्षी जसा, 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 समोर माझ्या निरंतर तू राहावा तसा, निरंतर राहावा तसा, समोर माझ्या निरंतर तू राहावा तसा, समोर माझ्या निरंतर तू राहावा तसा, आणि कुठपर्यंत सहप्रवासात तू निकटासात तू नामाचा लागला छंद मनाला, क्षणा क्षणाला माझ्या श्वासात तू, निजश्वासात तू, तुझ्या नामाचा लागला छंद मनाला, क्षणा क्षणाला माझ्या श्वासात तू, निजश्वासात तू, तुझ्या नामाचा लागला छंद मनाला, क्षणा क्षणाला माझ्या श्वासात तू, निजश्वासात तू, माझ्या श्वासात तू निकटासात तू. प्रेमाने बोला. हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार, कण कण में है बस रहा तेरा रूप अपार, दीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार, घट घटवासी है प्रभु, अविनाशी करता, दया से तेरी हो सभी, भवसागर से पार, निराकार साकार तू, जग के पालनहार, है बेअंत महिमा तेरी, दाता परमपार, परम पिता परमात्मा, सब तेरी संतान, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण. प्रेमाने बोला. सद्गुरु माताजींची अशी कृपा आहे की या ठिकाणी संत महात्मा सद्गुरूच्या त्या वचनाची विस्ताराने चर्चा करतात की विस्तार असीम केवळ. वास्तविक सत्संग जी ज्या ज्या वेळेला जे जे वचन सद्गुरु मुखातून येतं ते वचन त्या काळाची त्यावेळेची मनुष्याची गरज असते. आपल्यासारखं असं नाही मनात आलं म्हणून बोललं प्रेमाने, असं नसतंय. ती त्या काळाची गरज असते, मानवतेची गरज असते. अस्थिर असा कोरोनाचा काळ होता, गुरुमुखातून वचन आलं स्थिर होता. त्या काळातून मनुष्य बाहेर पडला, आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या खचून गेला होता. त्याला सत्संगाची अस्वस्थ होता. त्या काळाला त्यावेळीची गरज होती सुकून. आता सत्संगाची गुरुनं वचन काढले विस्तार असेल, म्हणजे ही या काळाची गरज, ही या काळाची गरज आहे. आता हा विस्तार असीम केवळ म्हणजे असीम काय? ईश्वरी तत्व, सद्गुरु तत्व असीम, शुद्ध स्वरूप, निर्मळ, निष्कलंक निखळ, आकाश पाताळ सर्वांतर व्यापून असे शुद्ध आहे. स्वरूप निर्मळ आहे, निष्कलंक आहे, निखळ आहे.
आणि त्याची व्याप्ती कशी आहे? आकाश पाताळ सर्वांतर व्यापून असे. आकाश पाताळ मध्ये सगळीकडे हे व्याप्त आहे. असे हे असीम तत्व सगळीकडे व्याप्त आहे. ते नाही असं एकही जागा नाही. आता सत्संग जे हा असीम आहे, इकडे प्रवास कशाचा होणार आहे? बोधाचा प्रवास असीमाकडे होणार आहे. बोध काय आहे? हा परमात्मा आहे ना, हा परमात्मा आहे, हा बोध आहे. आणि परमात्म्याच्या बोधानंतर सांगितलं की ब्रह्मज्ञान से आत्मज्ञान संभव. आता ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आत्मज्ञान असं झालं की हा न हा एकच आहे, हा आणि हा एकच आहे. प्रकृतीत आल्यामुळे सीमित झाला, तो सीमित नाही आहे, प्रकृतीमुळे सीमित भासतो आहे. आहे नाही सीमित, असीमच आहे. प्रकृतीत असला तरी असीम आहे, प्रकृतीच्या बाहेर असला तरी असीम आहे. अहो समुद्राचं पाणी तांब्यात घेतलं म्हणून ते सीमित नाही आहे, तांब्यामुळे सीमित वाटतं. प्रकृतीत आल्यामुळे हे तत्व सीमित वाटतं, सीमित नाही, ते असीमच आहे. आणि मग सत्संगाची बोध असीमाचा झालेला आहे. मग सत्संगाची बोधानंतर असीमाकडे प्रवास आहे. आणि हा सगळा भाव आहे. बघा, भक्त हा भाव आहे, भगवंत हा भाव आहे, आणि भक्ती हा भाव. प्रवास भावाचाच आहे. हा प्रवास मी आत्मा आहे हा भाव आहे, हे ब्रह्म आहे हा भाव आहे, हा असीम आहे हा भाव आहे. प्रवास कसा आहे? या भावातून या भावाकडे, सीमिताकडून असीमाकडचा हा प्रवास आहे. जे सीमित आहे ते असीमाकडे हळू 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 असं सीमितानंतर असीमाकडे गेल्यानंतर काय होतं? मग संतांचा तुमचा भाव म्हणतो विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर. असीम भावनेने काय होतं? असीम भाव तयार होतो. बघा, परमात्मा इतका असीम आहे. ज्या भावनेत जो असीम आहे ना, ती भावना धारण करायचा गुरुसागर आहे. ही भावना कशी आहे? परमात्म्याची भावना कशी? हा करता असून अकर्ता, तसा भाव तुम्हाला धारण करायचा. हा करता असून अकर्ता, अकर्ता भाव धारण करायचा. हे इतका व्यापक आहे, इतका व्यापक आहे, इतकं सगळं काय करतो? सृष्टीची निर्मिती करतो, पालन पोषण करतो, सृष्टीचा सहार करतो. पण असं कधी म्हणतो का मी काय केलंय? एक गीत गायलं तर मी गायले म्हणते, प्रेमाने बोला आहे की नाही? आणि ते इतकं असीम आहे, इतकं असीम आहे. 100x100 10 गुंठ्यात 2 गुंठ्यात घर बांधलं की लाखो लोकांना बघायला बोलवते. विश्व उभा केलं त्यानं कधी बघितलं? त्यानं कधी सांगितलंय? सांगा ना. मी विश्व उभा केलंय, विश्व निर्माण केलंय म्हणून कधी परमात्मा बोललाय का? का? ते त्याच्या विस्ताराचं लक्षण आहे. परमात्म्याच्या विस्ताराचं लक्षण आहे. सृष्टी कर्तुम अकर्तुम, अरे करता असून अकर्ताय है ना. हा भाव कसा आहे? परमात्म्याचा भाव करता असून अकर्ता. हा करताय पण अकर्ताय. मी केलं म्हणत याच्यासारखा आपला भाव बनणं हे असीम आहे. असा भावनेचा विस्तार सद्गुरूला अपेक्षित आहे. आणि असा भाव विस्तार झाला म्हणजे मग सुकून आहे, मग स्थिरता आहे, मग शांती आहे. याच भावनेच्या स्थितीला, अंतःकरणाच्या स्थितीला जीवनमुक्ती म्हणते. हीच आनंद स्थिती आहे, हीच पूर्णत्वाची स्थिती आहे. पूर्ण विस्ताराची जी स्थिती आहे ना असीमाची, तीच शांती स्थिती आहे. ब्रह्मज्ञानाचं प्रयोजनच त्या. आणि याची आज का गरज आहे? इतके धर्म संप्रदाय, इतके भक्ती मार्ग आहेत, इतके ग्रंथ आहेत, इतके संत आहेत जगामध्ये शांती आहे, जगा मानवता आहे, जगामध्ये विश्वबद्धता. वाद विवाद, आतंकवाद, धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, वादानं सत्संगाची इतकं स्वरूप धारण केलेलं आहे की सत्संगाची याची गरज काय आहे? खरं तर सगळेच धर्मग्रंथ मनुष्याला भावनेच्या दृष्टीने असीमाकडे नेऊ इच्छितात. असं नाही मिशनच. कुठलाही ग्रंथ, कुठलाही संत असू दे, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ साधारण मनुष्याला असीमतेकडे नेण्याचा सगळ्याच ग्रंथांचा प्रवास आहे, प्रयास आहे. तरी सुद्धा धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद जाऊ दे, घरात वाद, भावात वाद, जावात गावागावात वाद. का कारण आहे? असं कारणच आहे, सीमित आहे, संकीर्ण भाव आहे. असीमाची गरज आहे, विस्ताराची गरज आहे. आणि ज्याला भाव विस्तार होईल ना, प्रत्येक मनुष्याच्या साधना करणाऱ्या, परमात्म्याला मानणाऱ्या, भक्ती करणाऱ्या कोणत्याही स्वरूपामध्ये साधकाचा भाव परमात्मा स्वरूप होणं हे त्या परमार्थाचं प्रयोजन आहे. आणि संकीर्ण हा उलटा प्रवास आहे. तुझं माझं हा उलटा प्रवास आहे. असीम सद्गुरू आहे. सद्गुरू काय आहे? सद्गुरू शरीर नव्हे, ईश्वर शरीर नव्हे, तत्व आहे. तत्व म्हणजे काय? गुरु काय? निश्चित वैश्विक भावनेचं नाव गुरु आहे. गुरु असीम आहे. असीम काय आहे? गुरु आहे. गुरु काय आहे? वैश्विक भावनेचं नाव सद्गुरू आहे. वैश्विक म्हणजे काय? जो घट
जात पंथ धर्म संप्रदाय आहे ना, भेद किंबहुना सासंगजी जाती भेद प्रांत भेद ह्या सगळ्या भेदाच्या पलीकडे जाऊन अभेदाचा भाव जो आहे, अद्वैताचा भाव आहे, तो वैश्विक भाव आहे ना, त्या भावनेचं नाव सद्गुरू आहे. म्हणून बघा या ठिकाणी मिशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्या धर्माचे जातीचे पंथाचे कोणी कुणाला विचारत नाही तुझी जात काय, जाणतात हा आत्मा आहे, हा परमात्मा स्वरूप आहे, याच्यात अल्लाह तत्व आहे, ईश्वर तत्व आहे, जीव ब्रह्म ऐक्य वेदांनी जे तत्वज्ञान सांगितलं त्याचा बोध सद्गुरू सांगतायत. प्रत्येक जीव ब्रह्म आहे, प्रत्येक जीव ब्रह्म आहे, प्रत्येक जीव ब्रह्म अशा भावनेनं राहिलं तर सत्संगजी प्रत्येकाच्या भावनेचा विस्तार होईल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये विश्वची माझे घर अशी भावना निर्माण होईल. यासाठी सत्संगजी सद्गुरूचा असा अपेक्षित. कारण दुसऱ्या बाजूला सत्संगजी याची गरज काय, काळाची का गरज आहे, तर इतके धर्म संप्रदाय असताना जगामध्ये शांती नाही. याचा अर्थ गरज आहे उद्दिष्टापासून भडकलेल्या, पारमार्थिक उद्दिष्टापासून भरकटलेल्या माणसाला निश्चित दिशेने नेण्याचा सद्गुरूचा या वचनातून प्रयास आहे. गृहस्थी जीवनामध्ये सुद्धा ओ असीम के ओर विस्तार होणं म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंद घेणं आहे. कारण दुसऱ्या बाजूला हळूहळू मानवजात संकीर्णतेकडे निघाले, हळूहळू संकीर्णतेकडे. अहो संत म्हणतात विश्वची माझे घर, आमची भावना आहे घरची माझे विश्व. प्रेमाने बोलाय का नाही, घरची माझे विश्व. इथपासून प्रवास आहे कसा, विश्वची माझे घर, इथपर्यंतचा प्रवास आहे. पण संकीर्ण अंतकरणामध्ये द्वेष आहे, निंदा आहे, नफरत आहे. अवगुण कुठे राहतात, संकीर्ण अंतकरणामध्ये राहतात. जिथं विस्तार झाला नाही ना त्या अंतकरणामध्ये निंदा आहे, नफरत आहे, मीटूपणाचा भाव आहे, जातीपंथाचा भाव आहे, द्वेष आहे, द्वेष आहे. हे सगळ्या विकाराच्या गोष्टी सासंगजी संकीर्ण अंतकरणाचं वास्तव्याचं ठिकाण आहे. वैश्विक भावनेमध्ये निंदा नफरत वेद द्वेष राहू शकत नाही आहे, कधीच राहू शकत नाही. अहो नदीचं पाणी समुद्राकडे जातं, समुद्र अथांग असतो बघा, समुद्रात कसलाही कचरा टाका, समुद्रावर कचरा राहतच नाही, कचरा आपोआप जातो. तसं अंतकरण विशाल झालं, अंतकरणाचा विस्तार झाला, वैश्विक भावनेचा विस्तार झाला ना, विकार राहतच नाही, द्वेष राहत नाही, द्वेष राहत नाही, जाती भेद, प्रांत भेद, भाषा भेद, उच्च नीच कोणताही भेद राहत नाही. कारण सासंगी हा भेदाचा कचरा जसा समुद्राचा कचरा आपोआप जातो तसं विशाल अंतकरणामध्ये हा कचरा आपोआप काढला जातो आणि वैश्विक भाव अंतकरणामध्ये स्थापित होतो. यासाठी विस्तार सांगितलेले. आणि शेवटी विस्तारात आनंद आहेच हो. विस्तार म्हणजे विकास, नाही पगार वाढल्यावर आनंद होतो, विस्तार झाला, प्रेमाने बोलाय घरात एखादं मूल जन्माला आलं आनंद होतो, नाही का आनंद होतो, एक सदस्य वाढला, विस्तार आनंद आहे ना. एखाद्या आपल्या मुलाचं लग्न झालं, एक स्त्री मुलगी नवरी आली, विस्तार झाला, आनंद होतो का नाही, भले काय का होतो ना महाराज. विस्तारात आनंद आहेच ना, आहे की नाही महाराज, विस्तारात आनंद आहे. याचा लौकिक अर्थाने विस्तार झाला, घर झालं आनंद होतो ना, घर नव्हतं घर झालं, गाडी नव्हती गाडी झाली, म्हणजे विकासामध्ये आनंद आहेच. पण सत्संगची लौकिक विकास हे पारमार्थिक विकासाचं साधन आहे, हे उद्दिष्ट नाही आहे, हे साधन आहे. इथं आमचा विकास झाला, भाव वाढू दे, भाव वाढू दे, ब्रह्मभाव वाढू दे, इतकं सांगितलं, इथं वाढू दे नाही वाढू दे वजन वाढतं. प्रेमाने बोला, एक वेळ जेवतो तरी वाढते, प्रेमाने बोला आहे ना. बघा कोण मी 60, 70, 80 खात नाही आहे म्हणजे महाराज हात कमी प्रोसेस मध्ये, प्रेमाने बोला आहे ना, प्रोसेस मध्ये वा भाव वाढू दे नाही वाढू दे, वजन मात्र निश्चित उद्दिष्टाकडे वजन आहे. विकार सोडा, काम सोडा, निंदा नफरत, वैर सोडा, संदेश देत आहेत. हे सोडायच्या गोष्टी नाहीत, विस्तार झाला की सुटतात, कचरा आपोआप जातो. पण आपण आग्रह करतो निंदा सोडा, वैर सोडा, सुटू द्यात नाही सुटू द्यात, कोण सुटतंय प्रेमाने मला आता म्हटलं किती बोलू नाही बोलू, मला पण तसंच होतंय महाराज, कोण तर बोलवीन आणि मी बोलीन असं होते आहे ना. विकार सुटू द्यात नाही सुटू द्यात, कोण चांगली गोष्ट आहे, देवाबद्दल बोलते, प्रेमाने बोलाय. पॉझिटिव्ह गोष्ट कोणती आहे, देवाबद्दल बोलताय. परंतु सद्गुरूला अपेक्षित काय, भाव विस्तार आवश्यक आहे. प्रत्येकाचं भाव विश्वाचा विस्तार व्हावा आणि सगळे आपले वाटावेत. कारण संकीर्णतेकडे संकीर्णतेकडे इतकं संकीर्णतेकडे. एका रविवारी सासू मला भेटल्या, कथा सांगत नाही, सांगत मी कथा कधी सांगत नाही की नाही महाराज, प्रेमाने बोला. सासूला म्हटले महाराज 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 काय, दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे काय झालं, अरे सत्संग मध्ये सगळे गेल्यानंतर काय म्हटलं, महाराज म्हणजे महाराज सत्संगला तू सून पण येते मी पण येतोय आणि सून बोलणंच झाले म्हणले माझे. आता मी म्हटलं जिथं बोलणं ती कुठं बोललं, जिथं विस्तार व्हायचा आहे तिथं जर बोलली नाही तर कुठं बोलत.
अविनाशला मी लगेच विचारलं, म्हणले महाराज बहिणजी म्हणजे सून बोलत नाही. म्हटलं महाराज कुठं बोलल, इतकं ज्ञान, इतका विस्ताराची प्रक्रिया, इतकं प्रोसेस आहे, साच्यात घातले तरी आकार घेत नाही. म्हणजे कुठे बोलतील या. म्हणले महाराज पुढच्या जन्मात त्यांना पुढचा जन्म मनुष्याचा मिळाला पाहिजे, माया लेकी एकमेकीच्या पोटाला जन्माला आले पाहिजे, मग बोलतात. मी म्हणलं लेख सुद्धा कुठं बोलते, माया लेकी तर कुठं बोलते, प्रेमाने बोलत. हे कशाचं लक्षण आहे, संकीर्ण त्याचं संकीर्ण भाव नाही. इतका भाव संकीर्ण झालाय. अहो संतांनी दुसऱ्याच्या सुखात सुख, दुसऱ्याच्या दुःखात दुःख, वैश्विक भावना धारण केली. इथं कसं आहे, इथं दुसऱ्याचं दुःख हेच माणसाचं सुख आहे. हा, दुसऱ्याचं दुःख हे सुख आहे. म्हणलं हो, म्हणजे महाराज त्यांना बघितली तर झाला, चांगली माणसं कुणाच्या वाड्या पाय देणार नाहीत, मग असं कसं त्यांना कसा त्रास वाढलेला आहे. हे म्हणले महाराज कर्म तसं आहे, तसंच होणार. आता हेनं काय देवं लागलेत कोणाला, हेनं काय देवं, त्याला दुःख आहे, ह्याला आनंद आहे, त्याला दुःख झालं ह्याला आनंद आहे. म्हणजे महाराज कर्मच तसं आहे, काय देवं लागतात, ह्यानं काय लावले कोणाला. दुसऱ्याच्या दुःखात सुख आहे, हे संकीर्ण भावनेचं लक्षण आहे का नाही. आणि दुसऱ्याच्या सुखात दुःख आहे, दुसऱ्याच्या दुःखात सुख आहे आणि दुसऱ्याच्या सुखात दुःख आहे. महात्माने गाडी घेतली, म्हणजे महाराज या ओपनिंगला गेलो, शासनाने गाडीचं ओपनिंग केलं, तर तिथून मग परत येताना गाडीवर बसलो. इतक्यात परिचित व्यक्ती भेटली, 4th 5वंच घर. म्हणले महाराज इकडे कुठे या गेलो. म्हणले या चहा घ्या. म्हणले गेलो. म्हणजे कुठे आता म्हणते तेव्हा ते महात्माने गाडी घेतली, 4 वर्षात किती प्रगती केली. गुरुकृपेने घर झालं. म्हटलं गाडी घेतली 12 लाखाची 15 लाखाची, किती प्रगती केली. कुठलं काय म्हणले महाराज 2 नंबर आहे. त्याचा सुख आहे, ह्याला आनंद आहे का, ह्याला दुःख आहे. म्हणजे त्याला सुख, ह्याला दुःख, ह्याला दुःख, त्याला सुख. हे संकीर्ण अंतःकरणाचं लक्षण आहे. म्हणून सद्गुरूला वैश्विक भावनेचा विस्तार का आवश्यक आहे. सगळे आपले ना कोई वैरी ना कोई बेगाना. संतांचा भाव विस्तार झाला ना, संत म्हणजे ना कोई वैरी ना कोई बेगाना. आम्हाला कोण वैरी नाही, आम्हाला कोण बेगाना नाहीये. हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा अद्वैत ग्रंथ लिहायला घेतला है ना. ज्ञानेश्वर महाराज सुरुवात करतायत ओम नमोजाध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय स्वयं आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलात्मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जजो. एवढंच लक्षात घ्या. ओम नमोजाध्याय वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं आत्मरूप गणेशा. म्हणजे इतकं अलौकिक काम करत असताना परमात्म्याकडे गणेशाकडे प्रार्थना करतायत आणि म्हणतायत आत्मरूप गणेशा माझा तुला नमः. आत्मरूप गणेशा माझा तुला नमः. इतकं पवित्र कार्य, महान कार्य लिहून झाल्यानंतर, मानवतेचं कार्य लिहून झाल्यानंतर, अद्वैत ग्रंथ लिहून झाल्यानंतर, तत्वज्ञान लिहून झाल्यानंतर सद्गुरूकडे प्रार्थना करताना हेच ज्ञानेश्वर महाराज परमात्म्याकडे प्रार्थना करतायत. बघा आत्मरूप गणेशा माझा तुला नमः. महात्मांचा ग्रंथ लिहिल्यानंतर इतका भाव उन्नत झाला, इतका भावनेचा विकास झाला. विस्तार काय सांगते दास भावनेचा. ज्ञानेश्वर महाराज इतका विस्तार झाला, इतका विस्तार झाला. अंतिम समय म्हणतात आता विश्वात्मके देवी येणे वाग्येत नाही तोषावे तोषूने म्हणजे द्यावे पसायदान. हा हे आता विश्वात्मक देव म्हणजे आत्मरूप स्वरूप गणेशा, तो विश्वात्मक परमात्मा. हा माऊलीचा भावोन्नतीचा विस्तार, हा भावनेचा विस्तार सद्गुरूला अपेक्षित आहे. जसं महाराज पुन्हा विश्वात्मके देवे म्हणले आणि पुढे मागताना देव प्रसन्न झाला तर आपण काय करू भक्ता. माझं पहिलं सरळ कर प्रेमाने बोला, माझं पहिलं ठीक कर. इथं काय म्हणतात हळाची व्यंकटी सांडव तया सत्कर्मरती वाढव होता परस्पडे जडो मैत्र जीवातांचे दुरितांची तिमिर. सगळं दुसऱ्यासाठी. हे कधी संभव आहे, भाव विस्तार झाला तर संभव. असीम की ओर आपला भाव गेला, कारण हा विस्तारच भावनेचा आहे. असीम की ओर भाव गेल्यानंतर मग सांगता सद्गुरु बाबा हरदेवजी महाराजांचं वचन आहे, हर भाषा हर देश की मानव अपने ही सारे है. अरे कोणतीही भाषा आणि कोणत्याही देशाचा मानव आपला आहे. जगातली मानव मात्र आपला वाटणं. जात धर्म पंथ देशाच्या पलीकडे जाऊन सत्संगजी विस्तारवादाकडे अडकलेल्या मनुष्याला सद्गुरु संदेश देत आहेत. हर भाषा हर देश की मानव. प्रत्येक भाषेतला प्रत्येक देशाचा मानव आपला आहे. हा जो सद्गुरूचा भाव आहे वैश्विक भाव आहे. या भावनेच्या विस्ताराची सद्गुरूला अशी अपेक्षा आहे. असा भाव विस्तार व्हावा की अंतकणामध्ये वैश्विक भावनेची प्राप्ती व्हावी. यासाठी सद्गुरूला हा सत्संगी विस्तार अपेक्षित आहे. आणि म्हणून सत्संगजी पुन्हा संत अगदी म्हणले ना कोई वैरी ना कोई बेगाना विश्वची माझे घर असे संत म्हणले. आणि इकडे बाबाजी म्हणतात हर भाषा हर देश के मानव अपने ही ती सारे आहे. आणि विस्तार झाल्यानंतर मग सत्संगजी आपण आता म्हणलं सबका भला करो करतार सबका सब दिगो कल्याण.
हे निरंकार परमात्मा सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांचं कल्याण कर, हे कधी म्हणू शकतो आपण? कधी म्हणू शकतो? आपल्या भावनेचा विस्तार झाला तर संभव आहे. अगदी घरामध्ये, दारामध्ये, सात्संगची सगळे जण आपले वाटतील. बघा, एका बीजाचा वृक्ष हा बीजाचा झालेला विस्तार आहे. एक बीज वृक्ष होतो तेव्हा त्या बीजाचा विस्तार होतो सात्संग, आणि बीजाचा विस्तार होतो तेव्हा वृक्ष बनतो, तो सावली देतो, तो रसाळ गोड फळे देतो. बीज नाही देऊ शकत, बीज फळे देऊ शकत नाही आहे. फळे देण्यासाठी त्या बीजाला स्वतःला समर्पित व्हावं लागतं. महात्माने सांगितलं ना, काय करायचंय? समर्पित झाला, बीज समर्पित होतं म्हणजे स्वतःला मातीमध्ये गाडून घेतं. स्वतःचं अस्तित्व संपल्यानंतरच बीजाचा वृक्ष होतो आणि तो वृक्ष सावली देतो, तो वृक्ष गोड फळे देतो. तसं आम्ही परमार्थ करतो, आम्ही मिशनचं काम करतो, आम्ही भक्ती करतो. हा वृक्ष झाला, हीच भक्ती आहे. हा भावनेचा विस्तार ही भक्ती आहे. भावनेचा विस्तार झाला तर जगताला शांतीचा संदेश, तर आपण सावली देऊ. तत्वज्ञानाची गोड रसाळ फळं भक्त कधी देऊ शकेल? त्याच्या भावनेचा वृक्ष झाला तर, बीजाचा वृक्ष झाला तर. बीज सावली नाही देऊ शकत, बीज फळ नाही देऊ शकत, कारण बीज संकीर्ण आहे. पण त्या संकीर्ण बीज ज्याला स्वतःला काढून घेतो, तसं महात्मा म्हणले, स्वतःला समर्पित केल्यानंतर मी कोण आहे? सात्संगजी याचं विस्मरण म्हणजे सात्संगजी जाणीव टाकणं, याला समर्पण म्हणतात. मी कोण आहे? मी कोणतरी आहे. आणि मग सात्संगजी मी कोणतरी आहे हे स्फुरण काय आहे? हा भ्रम आहे. भगवंत अर्जुनाला गीतेचं महत्त्व ज्ञान सांगताना, स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान सांगताना काय सांगतात बघा, हे अर्जुना, मी अर्जुन आहे. हे तुला जे स्फुरण होतंय ना, तोच मी अर्जुन असं जे स्फुरण होतंय. तसं आपल्याला म्हणतो ना, मी हे करतोय, मी गातोय, मी बोलतोय, मी सेवा करतोय, मी सगळं केलं. हे तुम्ही कोण नाही, हा भगवंतच. प्रेमाने बोला, हा भगवंतच आहे. हे समर्पण आहे की मी म्हणणारा हा भगवंत आहे. हे समर्पण झाल्यानंतर मग सात्संगाची विस्ताराची प्रक्रिया बीजानं गाडून घेतल्यानंतर होते. तसं महात्माने सांगितलं की आपण जाणीवेच्या ठिकाणी स्वतःचं समर्पण करतो, आपली सगळी जाणीव सांगतो, मी कोणतरी आहे, मी बोलतोय, मी विशेषत्व आहे. सगळ्या उपाधी सांडल्यानंतर भावनेच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू होते. भाव विस्तार होतो तेव्हा सात्संगाची नदी समुद्रामध्ये जाऊन मिळते, ती स्वतःला समर्पित करते. ते म्हणत नाही तू खारा आहेस, मी गोड आहे. हा सात्संगाची नदी स्वतःला समर्पित करते. तर सात्संगाची अरुंद मर्यादित किनाऱ्याची नदी समुद्राला जाते तेव्हा ती अथांग होते. आणि ज्याला अथांग होते ना, तिची खळखळ थांबते. नदीतलं पाणी खळखळ करतं, समुद्रातलं खळखळ करत नाही आहे. चंद्र सूर्याच्या फिरण्यानं सात्संगाच्या लाटा तयार होत असल्या तर वाऱ्यानं होणार आहे. मुळात समुद्र परम शांत आहे, परम शांत समुद्र आहे. तसं आपलं अंतःकरण परम शांत व्हायचं असेल तर हे नदीचं पाणी सात्संगाची हा भाव समुद्रासारखा विशाल झाल्यानंतर विशाल होतो. त्याला सगळे आपले ना कोई वैरी ना कोई बेवाना कधी वाटू शकतात. अनु रेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा महाराज म्हणले. तुकाराम महाराजांचं भावविश्व किती मोठं झालं. म्हणजे अनु रेणू या तोकडा तुका आकाश एवढा. अनु रेणू असलेला, अनु रेणू सारखा असलेला तुकाराम आहे, अनु रेणू सारखा आहे. पण कसा आहे तो? का आकाशा एवढा आहे. म्हणजे आकाशा एवढा अंतःकरण हा भाव विस्तार सद्गुरूला अपेक्षित आहे. आणि असा भाव विस्तार झाल्यानंतर मग सगळे आपले वाटू लागतात. तसं समुद्राचं पाणी नदीला समर्पित होतं. म्हणत नाही तू खाली आहेस, अमुक आहेस, समर्पित होतं. तेव्हा तिचं स्वरूप अथांग होतं. आणि मग बघा, नदीचा कचरा बाहेर नाही पडत, पण नदी समुद्राला जाते, विशाल होते. तेव्हा कचरा थांबत पण नाही आहे. म्हणून सात्संगाचे विकार सोडायचे नाहीत, विकार टाकायचे नाहीत, सोडायचा प्रयत्न पण करायचे नाही. विकार एक गोष्ट आहे सात्संगाची, राग सोडतो म्हणलं, द्वेष सोडतो म्हणलं, निंदा नफरत वैर सोडतो म्हणलं ना, ते आपल्याला चॅलेंज करतात. तुला कसा सोडतोय बघतो. प्रेमाने बोलाय का नाही. महात्मा सांगतात तसं संधी साधत असतात. महात्मा म्हणतात विकार सोडायला जायचं नाही. महात्मा म्हणजे आशीर्वाद द्या. राग जाऊ दे, दासला लय राग येतोय, महात्मा आशीर्वाद द्या. निंदा होत्या राहून राहून निंदा जाऊ दे. काही आशीर्वादानं होतच नाही, विस्तारानं आपोआप होते. प्रेमाने बोलाय ना. नदीतला कचरा समुद्रात जरी गेला, समुद्रातला कचरा जसा आपोआप बाहेर जातो, कारण ते विस्ताराचं ते विस्ताराचं लक्षण आहे सात्संगाची. ते मुळातच विस्ताराचं लक्षण आहे. मग सात्संगाची नदीचं पाणी जेव्हा समुद्राला जातं तेव्हा तो आपोआप विस्तार होतो. आणि विस्तार झाल्यानंतर मग जसं आपण म्हणतो सात्संगाची दुसऱ्याच्या सुखापासून सुख वाटणं, दुसऱ्याच्या दुःखात दुःख वाटणं, ते वैश्विक भावनेचं लक्षण आहे. हेच वैश्विक. संकीर्ण अंतःकरणामध्ये आपण शीतलता नाही देऊ शकत, गोड रसाळ फळे देऊ शकत नाहीत. अहो, एखाद्याचं दुःख असलं, एखादं परमलीन झालं, एखादं वारलं तर माणसं बोलवायला जातात. प्रेमाने बोला,
आणि मग सासंगीची तिथे ज्ञानी मनुष्य काय करेल, अंतःकरणाचा विस्तार असेल, त्याला समजावून सांगेल की महाराज देह नश्वर होता, नाशवंत होता, है की नाही, का रडत आहे, आपण पण जाणार आहे, ते पण जाणार आहे, आपण काय करतो, ते रडत असतं आणि बाहेरून रडत जातं. प्रेमाने बोला, म्हणजे सासंगाची दुःखात दुःख नाही, असं काही करतं की सासंगाची तेही माणसं आणखी मोठमोठ्याने रडतात. मग सासंगी दुःख हलकं होतं का, होऊ शकत नाही. त्यासाठी अंतःकरणाचा विस्तार झाला. दुसऱ्याचं दुःख आपल्याला दुःख वाटू लागतं, दुसऱ्याचं सुख ज्यावेळेला सुख वाटू लागतं, त्यावेळेला सासंगी ह्या वैश्विक भावनेचा हळूहळू विस्तार, आणि हा विस्तार सद्गुरू माताजींना अपेक्षित आहे. विस्तार झाल्यानंतर मग पुन्हा सांगतो, तुम्ही जात धर्म पंथ संप्रदायाच्या पलीकडे जाऊन ज्या वैश्विक भावनेचं नाव सद्गुरू आहे, सद्गुरू आपल्यासारखे कधी तात्काळ नाही, केळ वेळ तया लागे, ज्यावेळेला म्हणतात ना, आता सद्गुरू आपल्यासारखं करतात म्हणजे काय, आपला भाव आहे तो भक्ताला प्रदान करतात. म्हणजे सद्गुरूला आपल्यासारखं करायचं आहे, म्हणजे तुमची भावनाच वैश्विक बनवायची आहे, वैश्विक भावनेकडे तुम्हाला न्यायचं आहे. सगळं जग आपलं वाटलं पाहिजे, विश्व आपलं वाटलं पाहिजे, अशा भावनेकडे सद्गुरू नेऊ इच्छितात. त्यासाठी सत्संग सद्गुरूला काय अपेक्षित आहे, आणि त्यासाठी साधन मात्र सांगतात. समर्पण, सत्संग हे सुद्धा विस्ताराचं साधन आहे, सेवा हे विस्ताराचं साधन आहे, समागम हे विस्ताराचं साधन आहे. बघा तुम्ही आता महाराष्ट्र संत समागमात हे तर काय, दारामध्ये एखादा वृक्ष लावला, प्रेमाने बोला, विस्तार तुमचा झालाय का माझा झाला, प्रेमाने बोला. देव अंगात आल्याशिवाय बोलत नाही, बोलणार का, देवाच्या अंगात तर येणार जर भक्ताच्या आलं आहे ना. 1.5 तास वाजून तुमच्या अंगात येत नाही म्हणजे बुद्धी जड झाली, प्रेमाने बोलाय का नाही, बुद्धी जड झाल्या, विस्तार होणार नाही आहे सात्संगची. तर या सद्गुरू मातांची अशी वशी कृपा आहे की सात्संगाची इतकं सुंदर वचन दिलंय. हा विस्तार झाल्यानंतर मग परम शांतीचा, जीवनमुक्तीचा निरंतर आपण अनुभव घेऊ शकू. त्यासाठी आवश्यक आहे, त्यासाठी सद्गुरू सत्संग समागम. दारामध्ये एखादा वृक्ष लावला, त्याला आपण खत पाणी घातलं तर तो वृक्ष मोठा होतो. त्याची गोड रसाळ फळं केव्हा खायला म्हणतात, त्या वृक्षाचा विस्तार झाला तर. आंब्याचा वृक्षाचा विस्तार व्हायसाठी त्याला खत पाणी घालणं गरजेचं आहे. तसं आपल्या भावनेचा विस्तार होण्यासाठी सत्संगची सत्संग आहे, सेवा आहे, सुमिरण आहे, समर्पणानंतरची ही साधना आहे ना, आपल्याला भाव विस्ताराकडे घेऊन जाते. पण हे करत असताना जी आपण सत्संग करतो, जी सेवा करतो, जे नामचिंतन करतो, ते मात्र संत म्हणतात निरपेक्ष भावनेने केलं तरच विस्तार होतो. अपेक्षा ठेवून केलं, अपेक्षा पूर्ण होईल, विस्तार होणार नाही, विस्तार होणार नाही. बरेच महात्मा म्हणतात गुरुचरणावरती आल्यानंतर हे झालं, गुरुचरणावरती आल्यानंतर ते झालं. लौकिक अर्थानं विस्तार झालेलं सगळेच सांगतात. लौकिक अर्थानं जरी विस्तार झाला तरी सत्संगाची सद्गुरूची इच्छाच आहे, परंतु सद्गुरूला अपेक्षित आहे ते साधन आहे. विस्तार अपेक्षित आहे भाव विश्वासा, ते साध्य आहे. त्या साध्याकडे जाऊया आणि भक्ती प्रेम सुखाचा आनंद घेऊया. म्हणून या सत्संगी आपण सत्संग किती दिवस केली, किती वर्ष जुडलेलं आहे, किती साधना केली, किती सत्संग केल्या, याच्यापेक्षा समर्पण भावनेने केल्या का, या गोष्टीला अनन्य साकार महत्व आहे. समर्पण भावनेनं सत्संग, समर्पण भावनेनं सेवा, समर्पण भावनेनं संत समागम केला, निरपेक्ष भावनेनं कोणत्याही नाम सुद्धा निरपेक्ष भावनेने केलं तर त्याला फळ आहे. सेवा निरपेक्ष भावनेने केली तर त्याला विकासाचं फळ आहे. सत्संग निरपेक्ष भावनेने केली तर त्याला फळ आहे. म्हणजे साधनेचं वर्म संत सांगतायत, त्या सगळ्या साधना सत्संग, सेवा, सुमिरण किंवा संत समागम जो आहे, हे या भाव वृक्षाला घातलेलं खत पाणी घालायचं आहे आणि सासंग वृक्ष उन्नत करून घ्यायचा आहे. तर या सद्गुरू मातांची अशी कृपा आहे. जसं दुपारचा एक दृश्य सांगितला, तो पुढे तुम्हाला सांगतो. सुंदर असं सासंग हा माहोल आपल्याला प्राप्त आहे. सुंदर अशा मानस सरोवरामध्ये आपण सासंगची दैवी गुणांची आपण मोठी टेपवत आहोत. काही राजहंस आकाशातून उंच निघाले होते. पाणी का पाणी, दूध का दूध करणारे हे राजहंस सासंगजी कुठे निघाले होते? मानस सरोवराकडे निघाले होते. कशाला निघाले होते? मोती खायला निघाले होते. आणि तिथं मोती खाऊन तृप्त झालेला राजहंस झोपी जातो, तेव्हा त्याच्या तोंडातून माणिक पडतं. इतके पवित्र ते माणिक मोती, इतके भाग्यवान ते राजहंस आणि इतकं पवित्र ते सासंगजी मानस सरोवर. मग असेच सासंगजी काही राजहंस, काही संत, काही राजहंस आकाशातून निघाले होते, ज्यांची उपमा संतांना दिली जाते. आणि मग हे राजहंस जात असताना एका ओढ्याच्या कडेला त्यांना असं काही दिसलं की आपल्यासारखेच भाऊबंद आहेत, खाली काहीतरी किडे मकोडे खातायत आणि आपला उदरनिर्वाह करतायत, खाणेडं काहीतरी खातायत म्हणून आपला उदरनिर्वाह करतायत. त्यांना वाटलं अरे यांना पण आपल्या बरोबर घेऊन जावं. कुठे? मानस सरोवराकडे. कशाला? मोती खायला, जे खाल्ल्यानंतर तृप्ती मिळते. त्यासाठी खाली उतरले का राजहंस? म्हणले चला रे काय खातायत? त्यांनी बघितलं हे राजहंस नाहीत, हे आपल्यासारखेच आहेत पण वेगळे आहेत. म्हणले असू दे, भाग्यवान आहे, यांना आपण घेऊन जाऊ. त्याने आग्रह केला. म्हणजे चला रे, कशाला हे घाणेरडे किडे कुकडे खाताय? त्याला सासरी ते काही लोकांनी विश्वास ठेवला, काही बगळ्यांनी ठेवला नाही.
काही विश्वास ठेवला तुमच्यासारखे ते राजवंशाच्या संतांच्या बरोबर या संत समागम रूपी सत्संग रूपी मानस सरोवरामध्ये आलेले आहेत. इथं दैवी गुणांची माणिक मोती टिपतायत. प्रेम, नम्रता, भक्ती, दया, करुणा, परोपकार, सहनशीलता, विशालता, चमदृष्टी, क्षमा या सगळ्या मानवी मूल्य, जीवन मूल्य, आदर्श मूल्यांचे सासंगजी मोती टिपतायत आणि तृप्त होतायत आणि असं गोड गोड बोलतायत. प्रेमाने बोला, असं गोड बोलतायत जसे तोंडातून मोती पडावेत. मग सासंगजी हे आलं कुठून? मानस सरोवर मुळे आलं. इथं मी बोलतोय या मानस सरोवरामुळे आलेलं आहे. परंतु सासंगजी काही दुर्दैवी वगळे येऊ शकले नाहीत, आले नाहीत. ते मात्र विषय सुखाचे संसारात किडे मकोडेच खात आहेत. आपण पण विषय सुखाचे किडे मकोडे संसारात खाणारे जीव होतो. परंतु अशी काही राजहंस आपल्या जीवनामध्ये आले, त्यांनी या मानस सरोवरामध्ये आणलं. आता हा मानवतेचा मानस सरोवर महाराष्ट्र समागम पुणे या ठिकाणी होतोय. सासंगी त्या ठिकाणी दैवी मूल्यांचा स्त्रोत सद्गुरू आहे, आदर्श मूल्यांचा स्त्रोत सद्गुरू आहे. इथं गेल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये हे मूल्य आपोआप येतात आणि मूल्य सासंगीचे भाव विस्ताराचं लक्षण आहे. सासंगीची विस्तार झाला ना, गुण आपोआप येतात. प्रेम, नम्रता, भक्ती, दया, करुणा, परोपकार, सहनशीलता, विशालता प्राप्त करायला नाही जायचं. ते आपोआप त्यांची जागाच आहे. ते पैस जागा बसून बसतात. प्रेमाने बोला. दैवी गुणाला अंतःकरण विशाल लागतं. विशाल अंतःकरणामध्ये दैवी गुण आपोआप येतात. आणायचे नाहीत. विकार आपोआप जातात, घालवायचे नाहीत. उपाय एकच आहे बघा, आपलं अंतःकरण विशाल झालं पाहिजे. सगळेच म्हणतात देव हृदयात आहे, देव हृदयात आहे. मग का प्रकट होत नाही? हृदयात बसायला देवाला तेवढी जागा नाही. सासंगजी हृदय मोठं व्हायला पाहिजे. या मला सांगा, या खुर्चीमध्ये या खुर्चीच्या मापाचाच माणूस बसू शकेल. या खुर्चीपेक्षा आता या खुर्चीपेक्षा मोठा मी असतो तर खुर्चीत बसू शकलो असतो. तसं ज्या अंतःकरणात परमात्म्याला बसवायचं आहे ते अंतःकरण परमात्म्यापेक्षा मोठं पाहिजे. आता परमात्मा केवढा आहे? विशाल आहे. परमात्मा असीम आहे. म्हणजे सासंगी असीम परमात्म्याला सीमित अंतःकरणामध्ये बसता येणार नाही. अंतःकरण सीमित झालं तर असीम परमात्मा असीम अंतःकरणामध्येच बसू शकतो. म्हणून विस्ताराची अपेक्षा आहे. देव हृदयात आहे म्हणून चालणार नाही, त्याची प्रतीती अंतःकरण विशाल झाल्यानंतरच येऊ शकते. म्हणून सासंगीची ह्या भावनेपासून या भावनेपर्यंत, या भावनेपर्यंत असीम अशा भावनेपर्यंत आपला हा निरंतर प्रवास आहे. त्याचं साधन सत्संग सेवा आणि समागम आहे. ते करूया. त्यासाठी तनाची सेवा, मनाची सेवा. महात्मांनी सांगितलं जाता जाता की बाबा समागम सेवेचा लाभ घ्या. कारण तनाची सेवा घेतल्यानं तनाचा अहंकार जातो. मनाची सेवा घेतल्यानं तनाची सेवा केल्यानं सासंग तंदुरुस्त राहतं. मनाच्या सेवेनं मनातला अहंकार जातो. धनाच्या सेवेनं धनाचा अहंकार जातो. आणि अहंकार जाणं हे विस्ताराचं फर्स्ट स्टेज प्रोसेस आहे. अहंकार साधल्यानंतर विस्तार सुरू होतो. सेवा उगीच नाही सांगितली सद्गुरूनं. सद्गुरूने चित्त शुद्धीसाठी सेवा सांगितलेली आहे. शुद्ध चित्ताचाच विस्तार होतो. असा विस्तार करूया. भक्ती प्रेम स्वतःचा आनंद घेऊया आणि अंतःकरणामध्ये मानवता, विश्वबंधुत्व, एकता ह्या मूल्य सासंगी स्थापन करायला जायची आपोआप स्थापन होतात. त्यावेळेला आपला भाव विस्तार होईल. सासंग प्रेमाने बोला. तेरी ओट सहारा तेरा, तन मन घुमावा, बहे अवतार तेरी गाथा, दिन राती गुण गावा, कहे अवतार तेरी गाथा,
निरंकार एक तू ही निरंकार तू ही निरंकार एक तू ही निरंकार सद्गुरु माता श्रीच्या सविंदरादेवजी महाराज की जय. त्यांना बोला सर्वांच्या सुपरिचय होते सर्वांनी प्रसाद करून प्रस्थान करायचं आहे. त्या सामन्याच्या नावात एक दोन निवेदन ठेवतोय की उद्या ड्रेसिंग या ठिकाणी परमानंद महात्मा